नमस्कार. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंतच्या शुक्ल पक्षातल्या पंचमी या तिथीची वैशिष्ट्य मी या व्हिडिओतून सांगणार आहे. चैत्र महिन्यातल्या शुद्ध पंचमीला श्री पंचमी असं म्हटलेलं आहे. वैशाख महिन्यातली पंचमी ही आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. श्रावण महिन्यातली शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी, तर भाद्रपदातली शुद्ध पंचमी ऋषी पंचमी असते. आश्विन महिन्यामध्ये ललिता पंचमीच्या दिवशी शुद्ध पंचमीला ललिता पूजन होतं. कार्तिक महिन्यातली शुद्ध पंचमी पांडव पंचमी म्हणून ओळखली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पंचमीला नागपूजन केलं जातं किंवा नागदिवे असं म्हटलेलं आहे. आणि माघ महिन्यातली शुद्ध पंचमी वसंत पंचमी म्हणून प्रसिद्ध आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इंद्रधनुष्य वर्षा गाडगीळ हे चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. मनःपूर्वक धन्यवाद.